नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं फार्मिंग टाइम चॅनलवरती, जिथं मराठीमधून शेतीविषयक नवीन नवीन असं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण काय पाहणार आहोत, तर तुम्ही जर कॅप्टन कंपनीचा जर ट्रॅक्टर घेत असाल तर पूर्वी घेतलेला आहे, त्यामध्ये ऍडिशनल मध्ये भरपूर आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. पूर्वीचा जो कॅप्टनचा ट्रॅक्टर होता त्याऐवजी काय केलं तर लॉयन सेट या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये भरपूर आपल्याला ऍडिशनल फीचर्स पाहायला मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं मध्ये ऍडजस्टमेंट देखील हा ट्रॅक्टर करू शकतो. अतिशय मस्त ट्रॅक्टर दिलाय. सर्वात प्रथम आपण ट्रॅक्टरचा लुक पाहून घेऊया. हे पाहू शकता अशा प्रकारे लुक दिला. त्याचबरोबर ब्लॅक एडिशन मध्ये ट्रॅक्टर पाहायला मिळतो. आपण जर फ्रंट बाजूला पाहिलं तर आपल्याला 3D लोगो पाहायला मिळतो. त्याचबरोबर प्रोजेक्टर लॅम्प मित्रांनो पाहायला मिळतो. असा सर्व गुण असा संपूर्ण ट्रॅक्टर आपल्याला मित्रांनो दिलाय. त्याचबरोबर या ट्रॅक्टरचा जर आपण विचार केला तर 540 इकॉनॉमी आणि 540 पीटीओ आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर एचपीचा जर विचार केला तर 28 एचपीचा हा ट्रॅक्टर आहे. त्याचबरोबर पीटीओचा जर विचार केला तर 22 एचपी आपल्याला पीटीओ पाहायला मिळतो. त्याचबरोबर 8 जनरेशनचा हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डिफरेन्शियल लॉक त्याचबरोबर हँडब्रेक देखील आपल्याला ह्या ट्रॅक्टरला पाहायला मिळतो. असा ट्रॅक्टर. त्याचबरोबर पूर्वीचं जर मॉडेल आपण पाहिलं तर आपल्याला सेंटरला घेर पाहायला मिळतो. तेच आता काय केलंय तर साईडला आपल्याला घेर पाहायला मिळतात. हे पाहू शकता या ठिकाणी साईडला घेर दिलेला आहे. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे काय तर ह्याची जर कॅपॅसिटी पाहिली आपण, लिफ्टिंग कॅपॅसिटी जर पाहिली तर 1000 किलो आपल्याला लिफ्टिंग कॅपॅसिटी पाहायला मिळते. त्याचबरोबर याला 2 सिलेंडर पाहायला मिळतात मित्रांनो. त्याचबरोबर या ठिकाणी इंडिकेटर वगैरे दिलेले मस्तपैकी मित्रांनो. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बॅटरी त्याचबरोबर इंजिन वगैरे चोरी होऊ नये किंवा कोणता इंजिनचा पार्ट वगैरे चोरी होऊ नये यासाठी आपल्याला 5.5 लाखाच्या ट्रॅक्टरमध्ये स्विच देखील पाहायला मिळतो. तर बॅटरी इथं पाहायला मिळते. त्याचबरोबर इंजिन जर आतून पाहिलं तर अशा प्रकारे आपल्याला इंजिन मित्रांनो पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मित्रांनो ह्या कॅप्टनचा ट्रॅक्टरचा जर विचार केला 8 जनरेशन मधल्या तर त्याला काय दिलेलं तर 4x4 मध्ये आपल्याला पॉवर स्टेअरिंग पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपल्याला साईड लिंकिंगची सिस्टीम असते त्या ठिकाणी 2 आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकता मित्रांनो. काय ट्रॅक्टरला 1 दिलेलं आहे तर इथं पाहिलं तर 2 दिले आहेत. त्याचबरोबर बॉटल ठेवण्यासाठी या ठिकाणी इथे दिलेला आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला टूल बॉक्स जो आहे तो गोल या ठिकाणी टूल बॉक्स पाहायला मिळतो. इतर तर आपल्याला चौकोनी वगैरे त्याचबरोबर आयताकार पाहायला मिळतो. तो गोल टूल बॉक्स आपल्याला पाहायला मिळतो. ट्रॅक्टरच्या मानाने आपल्याला छोटासा टूल बॉक्स दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो इथं जर आपण मीटरचं पाहिलं तर आपल्याला साधन मीटर पाहायला मिळतं. तर स्टेअरिंगचा जर विचार केला तर पॉवर स्टेअरिंग मित्रांनो आपल्याला याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर 4 व्हील ड्राईव्ह या ठिकाणी ट्रॅक्टर. तर आधीचं जर आपण मॉडेल पाहिलं यामधलं तर आपल्याला पॉवर स्टेअरिंग आहे ते 4 व्हील मध्ये पाहायला मिळतो. तर या ठिकाणी अशी ऍडजस्टेबल सिस्टम या ठिकाणी याला दिलं. त्यामुळे अतिशय मस्त पॉवर स्टेअरिंग ऑपरेट होत असतं. अगदी बोटावरती जरी आपण ऑपरेट करायचं म्हटलं तरी पॉवर स्टेअरिंग वर्क करत असतं. तसेच आपल्याला या ट्रॅक्टरला कोणताही अवजार जोडायचं आहे, त्याचबरोबर रात्रीचं वगैरे वेळेस स्प्रे करायचा आहे बागेमध्ये असू दे, त्याचबरोबर कोणतंही काम करायचं असू दे आपल्याला बॅक साईडला एलईडी या ठिकाणी लॅम्प पाहायला मिळतो. त्याचबरोबर हा जो लॅम्प आहे तो आपण कसाही ऍडजस्ट करू शकतो. हे पाहू शकतो कशाही पद्धतीने ऍडजस्ट आणि स्टेबल राहू शकतो आपला अशा प्रकारे लॅम्प दिला. त्याचबरोबर हॅझर्ट लॅम्प देखील आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. तसेच विचार केला तर आपल्याला मोबाईल फोल्डर या ठिकाणी पाहायला मिळतं. तसेच चार्जिंग पोर्ट देखील आपल्याला मित्रांनो त्या ट्रॅक्टरमध्ये पाहायला मिळतो. तर असा सर्व गुण संपन्न हा ट्रॅक्टर दिला आहे. त्याचबरोबर लुक आणखीन एकदा पाहून घ्या कशा पद्धतीनं लुक दिलेला आहे. जर आपल्याला हा ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर ऑन रोड ह्याची जी प्राइस आहे ती सर्वसाधारण 5 लाखापासून ते 5.5 लाखापर्यंत आपल्याला प्राइस याची पाहायला मिळते. तर मित्रांनो कशी वाटते इन्फॉर्मेशन जर सांगा. त्याचबरोबर अजून काय ह्याची जर माहिती राहिली असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.